नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। काही लोक ज्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली होती, जे प्रदेशाध्यक्ष होते आणि आहेत, त्यांच्या जिल्ह्यात पक्ष मजबूत आहे असे आम्हाला वाटायचे, पण त्यांनी पक्ष मतदारसंघापुरता ठेवला, अन्य तालुक्यात पक्षाची वाताहत केली। जिल्ह्यात ज्या पक्षाचे नामोनिशाण नव्हते त्या पक्षाचे खासदार येथे निवडून येऊ शकले, अशी टीका राष्ट्रवादी अजितदादा गटाचे युवक राज्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर केली। जयंत पाटील हे दिसेल त्याला डोळा मारतात, त्यामुळे कदाचित प्रत्येकाला असे वाटत असेल की ते आपल्याच पक्षाचे आहेत। आता त्यांनीच खुलासा केला पाहिजे की नेमके ते कुठल्या पक्षात आहेत, कारण सांगलीचाच नव्हे तर महाराष्ट्रालाही तो प्रश्न पडला आहे, असेही सूरज चव्हाण म्हणाले। खरं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये स्वागत झाले, कुठेतरी वाटतंय की या जिल्ह्याला आता स्वातंत्र्य भेटले काय। अनेक वर्ष दबलेले कार्यकर्ते हे बाहेर पडले, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून कुठेतरी त्यांना नवीन ऊर्जा भेटल्यासारखं या ठिकाणी वाटतंय। आज दादाच्या पाठीमागं हा जिल्हा खंबीरपणा उभा आहे, याची प्रचिती या जिल्ह्यात आल्याच्या नंतर जाणवली। राज्याचे कृषी मंत्री आणि अजितदादा गटाचे आघाडीचे नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांची युवक राष्ट्रवादी राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निमित्ताने मिरजेतील शेतकरी भवन येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राज्याध्यक्ष चव्हाण यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। ते सर्व पक्षाच्या जवळचे नेते असल्यामुळं प्रत्येकाला वाटतंय की ते आपल्या पक्षाच्या जवळचे आहेत, ते दिसल त्याला डोळा मारतात, त्याच्यामुळं कदाचित असं प्रत्येकाला वाटत असेल की ते आपलेच आहेत। त्यांनी खुलासा केला पाहिजे की ते नेमकं कुठल्या पक्षात आहे, कारण सांगलीलाच नाही तर महाराष्ट्राला तो प्रश्न पडलाय की जयंत पाटील साहेब नेमके कुठल्या पक्षात आहे, त्याचा खुलासा तेच करू शकतात। बाळासाहेब ओमासे, युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला शहर जिल्हाध्यक्षा राधिका हारके, शरद ओमासे, आयशा शेख, उषाताई गायकवाड, संभाजी नागरगोजे, अमरसिंह पाटील, बाळासाहेब खरमाटे, लक्ष्मण खाडे, दत्तात्रय मोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।